फुल दिसतोस तू या कपड्यांमध्ये. कोणाचे आहेत आउटफिट्स? आणि नक्षनी डिझाईन केलेलं आहे, पुण्याचे आहेत नक्ष आणि त्यांनी हे डिझाईन केलेलं आहे हँडमेड किंवा त्यांनी ही संपूर्ण डिझाईन वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. काय भावना होती कॅलेंडर लॉन्च झालेला आहे ते बघितलं? मी खूप एक्साइट झालो. म्हणजे त्या कॅलेंडरमध्ये मार्च महिन्यामध्ये मी मार्च महिना वर्षभरच ठेवणार आहे, कारण त्या कॅलेंडरवर माझा फोटो आहे आणि हे अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये आज 400-500 कलाकार आहेत, त्यातले हे निवडक जे कलाकार आहेत त्या पोस्टरवर आहेत. म्हणजे स्टार प्रवाहाने एक आम्हाला पावती दिलेली आहे, एक आमचा गौरव केलेला आहे, आम्हाला एक अवॉर्ड दिल्यासारखं आहे की आमचे पोस्टर त्यांनी त्यांच्या वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये वापरलेले. मी स्टार प्रवाहाचा आभारी आहे. रुपाली ताई, तू गोड दिसतेस. कोणी हा आउटफिट हा डिझाईन केलाय? हा रुबाब इंडियाने डिझाईन केलेला आहे आउटफिट आणि ब्लॅक आणि गोल्ड अशी थीम होती, कलर थीम होती. सो त्या पद्धतीने तो आउटफिट डिझाईन झाला. सो छान वाटतंय मला. आणि कॅलेंडर लॉन्च झालेले आहेत. छान वाटलं. गेल्या वर्षी जेव्हा पाडव्याच्या दिवशी आम्ही गिरगावला गेलो होतो तेव्हा असाच एक कॅलेंडर लॉन्च झाला होता. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. खूप वेगळ्या पद्धतीचा प्रवास आहे, खूप वेगळ्या पद्धतीची जर्नी आहे, खूप मेहनत आहे. तालुका पॉप्युलरिटी एवढी आहे, तू काय वेगळे पण द्यायचा प्रयत्न करतो तुझ्याकडून? मी काय होतं, कलाकार एक लिमिटेड असतो कलाकारचं काम, कारण जोपर्यंत स्क्रिप्ट हातात येत नाही, जोपर्यंत नवीन स्क्रिप्ट स्क्रीन प्ले लिहित नाही, त्याचे डायलॉग्स लिहिले जात नाही आणि ते आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विचार नाही करू शकतो. एकदा का स्क्रिप्ट हातात आल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर मेहनत करतो, विचार करतो आणि करतो. तर मला असं वाटतं सगळं क्रेडिट नमिताला जातं, राजन शाहींना जातं, स्टार प्रभाला जातं की ते वेगवेगळ्या पद्धतीची गोष्ट, वेगवेगळ्या या कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या प्रवास ग्राफ ते आमच्याकडनं करून घेत असतात. रुपाली भाई, तू काय सांगशील आम्हाला? मला वेगळं करायचं असं सातत्याने, पण मला असं आमचा खूप जास्त विश्वास आमच्या स्क्रीन प्ले रायटरवर आहे, चॅनलवर आहे आणि ती जी एक अख्खी टीम बसलेली असते ना, प्रत्येक कलाकार प्रत्येक कॅरेक्टर लिहिण्यासाठी, म्हणजे आमच्यापर्यंत नंतर येते. जसं आपण आता सोशल मीडियावर फिल्टर्स बघतो ना आपण, तसे फिल्टर होऊन आमच्यापर्यंत येतं. तोपर्यंत त्याच्या आधी एडिटिंग, लिहिणं, स्क्रीन प्ले किंवा डायलॉग्स सगळं लूकपासून सगळं करणारी माणसं वेगळी आहेत आणि मला असं वाटतं की आमचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. सो जे काही येईल ते खूप जास्त प्रामाणिकपणे आणि 1000% देण्याचा प्रयत्न आम्ही कलाकार करत असतो. सो संजना जर वेगळ्या रूपात आणि अनिरुद्ध तुम्हाला वेगळ्या रूपात दिसला तर त्याचं सगळं क्रेडिट ह्या टीमला जातं, जी दिवस रात्र मेहनत करत असते त्या कॅरेक्टरसाठी. सो हा, आम्हाला छानच वाटेल. वेगळं काही करायला मिळालं तर कोणाला छान नाही वाटणार, कलाकार म्हणून प्रत्येकाला छान वाटेल. नक्कीच. तुम्हा दोघांना पण खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी तुमच्या.